मुक्ताईनगर नगरपंचायतची निवडणूक अतिशय रंगतदार स्वरूपामध्ये पोहोचलेली आहे। उद्याचा अर्ज भरणीचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे 17 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात। त्यानंतर 21 पर्यंत माघार आहे आणि 21च्या माघारीनंतर अंतिम चित्र हे स्पष्ट होणार आहे। तत्पूर्वी 17 तारखेपर्यंत कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल हे मात्र जवळपास निश्चित झालेलं असेल। त्यामुळे ही निवडणूक आता चुरशीच्या मार्गावर पोहोचलेली आहे। मुक्ताईनगर नगरपंचायतसाठी 17 प्रभागातून 17 उमेदवार निवडून द्यायचे आहेत आणि एक नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहे। ही निवडणूक चुरशीची किंवा अतिशय उत्सुकतेची यासाठी आहे की या निवडणुकीमध्ये जे पद राखीव आहे नगराध्यक्ष पदाचं ते सर्वसाधारण महिला असं आहे। सर्वसाधारण महिला या गटातून हे पद राखीव असल्याने मुक्ताईनगर शहरामध्ये आता पुढचा नगराध्यक्ष कोण अशी चर्चा अतिशय रंग धरू लागलेली आहे। आजचा आपला जो विषय आहे त्यामध्ये मी एक विशिष्ट पक्षाचा म्हणजे शिवसेनेचा, अर्थातच येथील आमदार चंद्रकांत पाटील हे शिवसेना एकनाथराव शिंदे यांचे अतिशय जवळचे खंदे समर्थक आहेत आणि या पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण अशी चर्चा मुक्ताईनगर शहरामध्ये अतिशय उत्सुकतेने केली जात आहे। अशा वेळेस मी आपल्या समोर हा व्हिडिओ घेऊन आलो आहे। अजूनही आपण हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, आजचा व्हिडिओ आवडला त्याखाली कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, सर्वप्रथम मुक्ताईनगर शहराच्या या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेतून कुमारी संजना चंद्रकांत पाटील हे नाव सर्वप्रथम मी घेईल, कारण त्या आमदार कन्या आहेत आणि आमदारांनी केलेली प्रचंड मेहनत गेल्या 35-40 वर्षापासूनची ती प्रचंड असलेली मेहनत, त्या मेहनतीच्या बळावर त्यांनी उभे केलेले आपल्या आमदारकीपर्यंतचे साम्राज्य हे खरोखर वाखाणण्यासारखे आहे। त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या कुमारी संजना पाटील यांचं नाव आज प्रामुख्याने आघाडीवर घेतलं जात आहे। त्याबरोबरच मी एक गोष्ट नक्कीच सांगू इच्छित की ज्या वेळेला निवडणूक सुरुवात झाली आणि शिवसेनेची बैठक झाली त्यावेळेला कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांनी घोषित केले आहे की माझ्या कुटुंबातील कोणीही उमेदवार या निवडणुकीत नसेल, परंतु तरी सुद्धा संजना पाटील यांचं नाव कार्यकर्त्यांमध्ये अतिशय प्रामुख्याने घेतले जाते आणि कदाचित त्यांना उद्या जर उमेदवारी मिळाली तर मात्र नक्कीच त्यांच्या मागे पक्ष पाठीशी उभा राहील यात शंका नाही। आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या जर या निवडणुकीमध्ये नसतील तर मग मात्र कोण असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणं साहजिक आहे। या प्रश्नांची उकल करण्यासाठी जे 4 नावं समोर आलेली आहेत आतापर्यंत त्या नावांच्या संदर्भात मी आपल्या समोर चर्चा करत आहोत। सर्वप्रथम जे नाव आलेलं आहे ते आहे जिल्हा शिवसेना उपप्रमुख छोटू भाऊ भोई यांच्या पत्नी सौ भारती छोटू भोई की ज्या पंचायत समितीच्या माजी सदस्य आहेत। त्यांचं नाव या निवडणुकीसाठी दावेदार म्हणून घेतलं जात आहे। सर्वप्रथम छोटू भोई यांच्याबाबत मी सांगेल की अतिशय बालपणापासून त्यांनी संघर्ष आपल्या वैयक्तिक जीवनात आणि राजकीय जीवनात सुद्धा केलेला आहे आणि राजकीय संघर्ष जो आहे तो केवळ चंद्रकांत पाटील यांच्यासाठीच केलेला आहे। छोटू भाऊ आणि चंदू भाऊ यांची जोडी किंवा यांची मैत्री ही जग जाहीर आहे आणि त्या मैत्रीमुळे त्यांच्यामध्ये असलेली निष्ठा, पक्षामध्ये केलेलं संघटन आणि आपल्या राजकारणाची सुरुवातच चंदू भाऊ आणि माझ्या राजकारणाचा एंडच चंदू भाऊ अशी भूमिका असलेले छोटू भाऊ यांची या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदारी मानली जात आहे। पक्षामध्ये त्यांना खूप मानाचे स्थान आहे। 2012 पासून तालुका प्रमुख झाल्यानंतर 17 पासून ते आतापर्यंत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पक्ष संघटन काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची प्रबळ दावेदारी मानली जात आहे। त्याचबरोबर एक त्यागाचा मुद्दा मी सांगेल। सुरुवातीलाच म्हटलं की भारती छोटू भोई या पंचायत समिती सदस्य होत्या। 2017ला ज्या वेळेला निवडणूक झाली पंचायत समितीची त्यावेळेला भारती भोई यांचा विजय झाला। विजय झाल्यानंतर मात्र केवळ 5 महिन्यामध्ये येथील मुक्ताईनगरची नगरपंचायत झाली, ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली आणि पंचायत समितीचे सदस्य पद जे होतं हे पद संपुष्टात आले। केवळ 5 महिन्यांसाठी भारती भोई यांना या पदावर राहण्याचा मान मिळाला किंवा केवळ तेवढेच दिवस त्यांना मिळाले, त्यामुळे एक प्रकारचा त्यांचा पक्षासाठी असलेला हा त्याग आहे। त्यामुळे त्यांची दावेदारी ही प्रबळ मानली जाते असं शिवसैनिकांमध्ये बोलले जात आहे। तुमचं नाव आहे ते आहे सौ खुशबू नितीन जैन यांचं। सौ खुशबू या संपन्न कुटुंबातील अतिशय चांगल्या घराण्यातील
असे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे। त्यांचे पती नितीन जैन हे अतिशय सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी क्षेत्रामध्ये अतिशय कार्यरत असलेलं एक चांगलं व्यक्तिमत्व आहे। विशेष म्हणजे मुक्ताईनगर शहरात होणाऱ्या सामाजिक, राजकीय अशा उपक्रमांमध्ये व आध्यात्मिक उपक्रमांमध्ये नितीन जैन यांचा सहभाग हा कायम असतो आणि त्यांच्या पुढाकाराने अनेक कार्यक्रम हे होत असतात। त्यामुळे त्यांची एक आगळी वेगळी प्रतिमा या मुक्ताईनगर शहरात निर्माण झालेली आहे। एवढंच नव्हे तर गेल्या वर्षभरापासून नितीन जैन यांनी शेतकऱ्यांची भूमिका मांडल्याने एक प्रकारे शेतकरी नेते आपल्या मतदारसंघात ते झालेले आपल्याला दिसून येत आहे। इंदोर हैदराबाद 753 या पुलाचं, या रस्त्याचं काम चालू असताना, महामार्गाचं काम चालू असताना शेतकऱ्यांना मिळालेला मोबदला हा अतिशय अत्यल्प होता। त्याच्या निषेधार्थ त्यांनी तब्बल 6 महिने आंदोलन उभं केलं आणि मुक्ताईनगर खामखेडा पुलाचं काम हे बंद पाडलं। त्यामुळे त्यांची भूमिका ही एक लढवय्या व्यक्तिमत्वाची असल्याची आता गणली जात आहे। त्यामुळे सौ खुशबू जैन यांची जी दावेदारी आहे ही मुक्ताईनगर शहरासाठी प्रबळ मानली जात आहे। त्यानंतरचं पुढचं जे नाव आहे ते आहे सौ मनीषा प्रदीप पाटील यांचं। सौ मनीषा ज्या आहेत त्या अतिशय उच्च विद्याविभूषित अशा एक व्यक्तिमत्व आहे। डॉक्टर प्रदीप पाटील यांच्या त्या मिसेस असून डॉक्टर प्रदीप पाटील यांनी मुक्ताईनगर शहरात आल्यापासून गेल्या अनेक वर्षांपासून या शहरामध्ये सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट असे कार्य करताना ते दिसून येत आहेत। विशेष म्हणजे ते माजी नगरसेवक आहेत, स्वीकृत नगरसेवक आहेत आणि तत्कालीन काळात ते भारतीय जनता पक्षासोबत होते। मध्यंतरी सत्तांतर झाल्यानंतर ते आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी जुळले आणि त्यांचे ते एक विश्वासू सहकारी म्हणून गणले जातात। एवढंच नव्हे तर मराठा समाजाची मते ही महत्त्वपूर्ण आहेत। त्यामुळे मराठा समाजाचं एक उमेदवार असावा अशी जी मागणी केली जाते, त्यामुळे मनीषा पाटील यांची मागणी ही प्रबळ दावेदारांमधली गणली जात आहे। त्याच्यानंतर पुढचं नाव जे आहे सौ मंगला सुभाष बनिये यांचं। सौ मंगला ह्या अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणी असून अतिशय चांगलं असं व्यक्तिमत्व आहे। विशेष म्हणजे त्यांचे पती सुभाष बनिये हे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत। विविध ठिकाणी त्यांचे कामं हे सुरू असतात आणि त्याचसोबत शहरातल्या व तालुक्यातल्या विविध सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो। विशेष अजून गोष्ट सांगायची म्हटली तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं चांगलं कार्य हे मानलं जातं आणि त्यातल्या त्यात ते सुद्धा मराठा समाजाचे उमेदवार असल्याने किंवा मराठा समाजाचे असल्याने शहरातील मराठा उमेदवाराला चांगली मतं मिळण्याची गणितं ते मांडत आहेत। यामुळे त्यांची प्रबळ दावेदारी मानली जात आहे। या व्यतिरिक्त अजून मी त्यांच्याबाबत विशेष माहिती सांगेल की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2024च्या त्यांचे शालक हे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उभे होते। मात्र तरी सुद्धा त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांची बाजू सोडली नाही, त्यांच्या बाजूने ते उभे राहिले, म्हणून त्यांची सुद्धा एक विश्वासू सहकारी म्हणून गणना केली जात असल्याने सौ मंगला बनिये यांची दावेदारी ही प्रमुख मानली जात आहे। यानंतरचं अजून एक नाव आहे जे मुस्लिम समाजातलं आहे, मायनॉरिटी समाजातलं आहे, ते नाव आहे शबाना बी आरिफ यांचं। शबाना बी आरिफ या सुद्धा अतिशय सामान्य कुटुंबातल्या अतिशय चांगल्या गृहिणी म्हणून शहरामध्ये गणल्या जातात। विशेषतः त्यांचे पती जे आहेत आरिफ आझाद, ते आरिफ हे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व संपूर्ण शहरामध्ये त्यांचं नाव घेतलं जाते। म्हणजेच की जरी मुस्लिम असले तरी हिंदू मुस्लिम भाईचारा यासारख्या उपक्रमांमध्ये त्यांचं कायम उभं राहणं असतं। आणि एवढंच नव्हे तर मागील नगरपंचायतमध्ये म्हणजेच की मावळत्या नगरपंचायतीमध्ये आरिफ भाई हे नगरसेवक होते। तत्कालीन काळात ते भारतीय जनता पक्षासोबत एकनाथराव खडसे यांच्यासोबत होते। मात्र नंतरच्या काळात आमदार चंद्रकांत पाटील व शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि ते आमदारांचे अतिशय विश्वासू सहकारी बनले। त्यामुळे त्यांची देखील दावेदारी ही प्रबळ मानली जात आहे। तरी सुद्धा या 5 नावांव्यतिरिक्त मी अजून एवढंच या संदर्भात सांगेल की जर कुटुंबातील व्यक्तिमत्व कोणी नसेल तर आणि या 5 मधून जर एखाद्याला निवड करायची असेल तर परिस्थिती, काळ आणि जी मागणी आहे त्या दृष्टिकोनातून आमदार चंद्रकांत पाटील ठरवतील तो उमेदवार हा सर्वसामान्य किंवा सर्वमान्य असेल यात दुमत नाही। मात्र तरी सुद्धा जर तुलनाच करायची म्हटली तर गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रकांत पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणारे, सहकारी म्हणून काम करणारे, मित्र म्हणून काम करणारे, सेवा देणारे, समर्पण करणारे
पंचायत समितीच्या पद हे गेल्यानंतर सुद्धा त्यागनिष्ठा ही ठेवणारे असे छोटूभाऊ भोई यांच्या पत्नी सौ भारती भोई यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी विशेषतः शिवसैनिकांमधून जास्त प्रमाणात केली जात आहे किंवा त्यांची दावेदारी ही प्रबळ मानली जात आहे। म्हणून उद्याचा काळ आहे, 24 तासानंतर यामध्ये कोणाची नियुक्ती होते, कोणाला एबी फॉर्म मिळतो हे आपल्याला बघणे उत्सुक्याचे राहील। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कॉमेंट, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।